जनतेला उत्तर देणं बांधिलकी आहोत. कुठल्या इतर पक्षाला आपल्या स्वार्थासाठी जे राजकारण करतात त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नव्हतो. पण आपलं असं म्हणणं आहे की आपण जे महापौरसाठी जे पद दिलेलं आहे ते मराठी माणसालाच दिलं. मी असं काही बोललो नाहीये. मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. अरुण किशोरजी हे महाराष्ट्रीयन आहेत, डिंपल मेहता हे जैन आहेत आणि त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यांचा वडिलांचा जन्म सुद्धा या ठिकाणी झाला आणि किशोर पाटील इकडचंच आहे. दोन्ही पक्षांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आम्ही पदावर दिलं. जो विरोध करतायत त्यांना पण काय अपील करणार आहे? बघा, आज जनाधार कोणी दिलं तर या शहराचं जनतेने दिलंय. आम्ही जनतेला उत्तर देणं बांधिलकी आहोत. कुठल्या इतर पक्षाला आपल्या स्वार्थासाठी जे राजकारण करतात त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नव्हतो. आणि आज आमचे राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मीरा भाईंदरमध्ये या सर्वांमध्ये एक सक्षम नगरसेवक आहे. डिंपल मेहता हे पहिला सुद्धा महापौर राहिलेले आहेत. अनुभवी महापौर म्हणून त्यांना परत आज नामांकन भरण्यासाठी आदेश दिले आणि त्या अनुषंगाने आज डिंपल विनोद मेहता यांनी महापौर पदांसाठी आपलं नामांकन भरलं. उपमहापौर साठी किशोरजी पाटील यांनी आपलं नामांकन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबजी यांचा अनुमतीने आज त्याने सुद्धा उपमहापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे. 3 तारखेला निवडणुका होतील आणि बहुमताने भाजपचे महापौर आणि उपमहापौर हे निवडून येतील आणि मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि जिल्हा अध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदरला एवढा मोठा जनता प्राप्त झाला आणि या शहराचा जनताचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढा मोठा कोल भारतीय जनता पक्षाला दिलं. मराठी माणसाचे अस्मिता म्हणून पण आहेत आणि अनुभवी महापौर म्हणून पण ते पदावर आहे. डिंपल विनोद मेहता हे ओबीसी मध्ये सुद्धा आहेत आणि हे इकडचेच ओबीसी आहेत. मागच्या वेळी ते ओबीसी महापौर होते. त्यांचा जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलांचाही जन्म इकडेच झाला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते महाराष्ट्राचेच मूळ त्यांचं कुटुंब हा रहिवासी आहेत. कारण की ओबीसी दाखला जो 1965 पूर्वीपासून इथे राहतो त्यालाच मिळत आहे. दोन्ही महाराष्ट्राचे आपण सांगू शकतो की महाराष्ट्राचेच पुत्र आज दोघांनी नामांकन भरलं.